हाय फ्रेंड, आजच्या रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण उकडलेले शेंगुळे किंवा उकडलेले खोडबळे बनवणार आहोत। आमच्या इकडे ह्याला देखील खोडबळेच म्हटलं जातं। मी खोडबळेची देखील रेसिपी अपलोड केली आहे, याच चॅनलवरती आहे। अप्रतिम लागते ही रेसिपी, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग वेळ न घालवता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। अशाच चमचमीत आणि झणझणीत रेसिपीसाठी काव्याज रेसिपी अँड व्लॉग या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। इथे पहा, मी 8-10 लसणाच्या पाकळ्या, हिरव्या मिरच्या आणि देठांसहित कोथिंबीर घेतली आहे। मस्त आपण वाटण करून घ्या। खूप जास्त मोठंही नाही आणि खूप जास्त बारीकही नाही। इथे तुम्ही पाहू शकता, खोडबळ्याची रेसिपी आणि ही रेसिपी सेमच आहे, थोडासा फरक आहे। इथे बघा, आता मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे, 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलं आहे आणि अर्धी वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे। कोणी कोणी फक्त गव्हाचं आणि ज्वारीचं पीठ याच 2 पिठाने बनवतात, पण बेसन पीठ तुम्ही एकदा नक्की टाकून बघा, खूप छान होते। इथे आता मी 1 चमचा हळद घेतली आहे, 1.5 चमचा मीठ घेतला आहे, 1 चमचा भरून जिरं घ्यायचे आहेत आणि जे वाटण तयार करून घेतलं होतं ते सर्व ह्याच्यात टाकून घ्यायचं आहे। इथे बघा, आता इथे मी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर देखील टाकून घेणार आहे। थोडीशी, बेसन पचायला थोडंसं जड असतं, त्यामुळे इथे मी 1 चमचा भरून ओवा घेतला आहे। हातावरती व्यवस्थित चोळून घ्यायचा आहे आणि मग टाकून घ्यायचं आहे। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करायचं आहे, एक जीव होईपर्यंत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता इथे मी थोडंसं पाणी टाकून व्यवस्थित असं पीठ मळून घेणार आहे। चपातीला पीठ मळतो ना आपण, तसंच पीठ इथे मळून घ्यायचं आहे। थोडंसं सेलसर असलं तरीही चालेल। आपण असं पीठ मळून घेतलं आहे। आता एक छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि दोन्ही हाताच्या साहाय्याने व्यवस्थित लांब असा आकार देऊन घ्यायचा आहे आणि मग गोल असा आकार देणार आहोत आपण याला। कोणी कोणी असं लांब देखील ठेवतं, पण इथे मी असा गोल आकार देऊन घेणार आहे। इथे तुम्ही पाहू शकता, खूप चविष्ट रेसिपी आहे, खायला तर अप्रतिम लागते। इथे बघा, आता मी सर्वच असं तयार करून घेणार आहे। तुम्ही काय म्हणता हे मला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये। इथे बघा, आता मी गॅसवरती पातेलं ठेवलं आहे आणि पातेल्यामध्ये 1.5 चमचा तेल टाकून घ्यायचं आहे। तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे। तेल चांगलं गरम झाल्यानंतरच इथे मोहरी टाकून घ्यायची आहे। मोहरी तेलामध्ये व्यवस्थित अशी फुलली गेली पाहिजे। आता इथे मी 3 ग्लास भरून पाणी टाकून घेतलं आहे आणि पाणी छान उकळल्यानंतरच आपण जे शेंगुळे तयार करून घेतले होते ते टाकून घ्यायचे आहेत। इथे बघा, प्लीज माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। नवीन यूट्यूबरसाठी ना तुमचा एक सबस्क्रायबर खूप जास्त महत्त्वाचा असतो, त्यामुळे प्लीज माझ्या चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा। इथे बघा, आता मी सर्वच टाकून घेतले आहेत। आता आपण 2-3 मिनिटं झाकण ठेवून 5 मिनिटं शिजवून घेणार आहोत। मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे। इथे बघा, मी झाकण ठेवलं होतं। आता बघा, आपलं शिजून झाले आहेत। खूप मस्त लागतात ही रेसिपी खायला। खूप असं पातळ दिसत होतं, तुम्ही पाहू शकता किती मस्त असा दाटसरपणा आला आहे आपल्या शेंगुळ्यांना। इथे बघा, मी गॅस बंद करून घेतला आहे आणि खाली उतरून घेतला आहे गॅसवरून। थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आहे आणि आता मी गरमागरम मस्त सर्व करणार आहे। खूपच टेस्टी लागते। एका प्लेटमध्ये मी सर्व केला आहे, तुम्ही पाहू शकता।
चला ओके, बाय बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. बाय बाय.